चौथीमध्ये शिकणाऱ्या एका लहान मुलीनं तिच्या बाबांना प्रश्न विचारला. म्हणे, बाबा, हा जो बाहेर पाऊस पडतोय 3 महिने 4 महिने इतका प्रचंड धो पाऊस पडतोय, हा पाऊस कुणामुळं पडतोय हो? कोण आहे हा पाऊस पाडणारा? कोण आहे याच्या पाठीमागं काम करणारा? बाबा सांगत होते, म्हणाले, बाळा, असं नाही. काय आहे म्हणे, समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन होतं, त्याचं ढगांमध्ये रूपांतर होतं. त्या ढगांना वर गेल्यानंतर गार वारा लागतो आणि गार वारा लागल्यानंतर त्याचं परत पाण्यामध्ये रूपांतर होतं आणि पावसाच्या माध्यमातून ते परत जमिनीवरती पडतं. जमिनीवर पडलेलं पाणी उताराच्या माध्यमातून नदी नाल्यांपर्यंत जाऊन पोहोचतं आणि नदी नाल्यांच्या माध्यमातून परत ते समुद्राला जाऊन मिळतं. परत त्या पाण्याची वाफ होते, परत ढग तयार होतात, ढगांना गार वारा लागतो, परत पाण्यामध्ये रूपांतर होतं, पावसाच्या माध्यमातून जमिनीवर पडतं, नदी नाल्यांच्या माध्यमातून समुद्राला वाहून जातं. हे निसर्ग चक्र आहे बाळा, याला निसर्ग चक्र म्हणायचं. याच्या पाठीमागं निसर्ग काम करतो. मुलगी म्हणाली, हा ठीक आहे, निसर्ग काम करतो म्हणे, पण मला हे नाही कळालं की अहो, समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन होतं, पण कोण करतंय ते बाष्पीभवन? ढगांना गार वारा लागतो म्हणे, कसा लागतो गार वारा? कोण देतं त्यांना गार वारा? जमिनीवर पाणी पडतं म्हणे, उताराच्या माध्यमातून वाहून जाता, कोण नेत असेल ना वाहून? कुणा नदीच्या माध्यमातून समुद्राकडे जाता, वाहून नेणारा कुणीतरी असेल बाबा. बाबा म्हणाले, बाळा, असं नाही. कुणी त्याच्या पाठीमागं अजून विशेष काम करायची काय आवश्यकता आहे? हे निसर्गाचं चक्र आहे आणि चक्र नियमितपणानं युगानुयुगे वर्षानुवर्ष आपलं काम प्रामाणिकपणे करतंय आणि म्हणून ह्या सगळ्या घडामोडी घडतायत. मुलगी म्हणत होती, बाबा, अहो, ह्या सगळ्या घडामोडी घडवणाराच कोण आहे असं मी तुम्हाला विचारते. बाबा म्हणाले, कुणी नाही, दुसरं, याला निसर्ग म्हणायचं, हे निसर्गाचं चक्र आहे. मुलीनं उत्तर ऐकलं मित्रांनो, पण मुलीचं काही समाधान झालं नाही. दुसऱ्या दिवशी रविवार होता, सुट्टीचा दिवस. तीच लहान मुलगी एका कागदावरती निसर्ग चित्र काढत होती. तिनं छान एक नदी काढली होती. नदीच्या पलीकडे डोंगर, डोंगराच्या आडून सूर्य उगवताना तिनं दाखवला होता. नदीच्या अलीकडे 2 झाडं काढली होती. झाडांच्या अवतीभोवती काही जनावरं चरतायत असं छान निसर्ग चित्र तिने काढत होती ती. आणि तिला अचानक कुणीतरी हाक मारली म्हणून ती चित्र अर्ध्यावरती सोडलं आणि उठून बाहेर निघून गेली. तेवढ्यात तिचे बाबा तिथं आले, तर त्या बाबांनी ते चित्र बघितलं. त्यांना फार मोठा आनंद झाला. अरे, किती छान चित्र काढले. नदी वाहते, नदीच्या पलीकडे डोंगर, डोंगराच्या आडून सूर्य उगवलाय, नदीच्या अलीकडे 2 झाडं काढलेत, झाडांच्या अवतीभोवती तिथं काही प्राणी चरतायत, किती छान चित्र काढलंय. आणि त्यांना ते बघून आनंद झाला, प्रसन्न वाटलं. त्यांनी मुलीला हाक मारली, म्हणे, बाळा, इकडे ये. मुलगी पळत आली, म्हणाली, अरे, किती छान चित्र काढलंय, कुणी रे काढलं? मुलगी म्हणाली, बाबा, त्याला कशाला कुणी काढायला पाहिजे? इथं बघा ना, म्हणे, स्केच पेन पडलाय, खोडरबर पडले, पट्टी पडली इथं. मग काय झालं असेल म्हणे, पहिल्यांदा पट्टी उठली असेल स्वतःहून, तिनं या कागदाच्या कडेनं बरोबर बॉर्डर आखली, मग पट्टी खाली बसली. मग पेन्सिल उठली, त्या पेन्सिलनं पहिल्यांदा नदी काढली, डोंगर काढले, डोंगराच्या पलीकडून मग सूर्य उगवताना काढला, परत नदीच्या अलीकडं 2 झाडं काढली, प्राणी काढले, परत पेन्सिल खाली बसले. मग आता रंगांचं काम होतं, तर स्केच पेन उठले असतील आणि मग जिथं जिथं जो रंग गरजेचा होता त्या रंगानं तिथं त्या स्केच पेननं रंग भरले आणि झालं ना म्हणे छान निसर्गचित्र तयार. त्याला कशाला कुणी काम करायला पाहिजे? बाबा म्हणले, बाळा, असं नाही ग. अगं, पट्टी स्वतःहून काम कशी करेल? कुणीतरी तिला हातात धरलं पाहिजे. स्केच पेन स्वतःहून कसा रंग भरेल? त्याला कुणीतरी पाठीमागं धरलं पाहिजे. पेन्सिल कशी स्वतःहून काम करेल? तिला कुणीतरी पकडलं पाहिजे. खोड रबर स्वतःहून कसं खोडेल बरं सांग? त्याला कुणाचा तरी हात पाठीमागं पाहिजे ना, तर ती खोड रबर अननेसेसरीचा भाग खोडून काढेल. स्केच पेन रंग कसे भरतील? कुणीतरी हातामध्ये स्केच पेन धरला पाहिजे, तर रंग भरले जातील ना. मुलगी म्हणाले, अच्छा, स्केच पेननं रंग भरण्यासाठी स्केच पेनच्या पाठीमागं हात लागतो बाबा. पट्टीनं रेष वळण्याच्यासाठी पट्टीला हात लागतो. सिस पेन्सिलला पाठीमागं हात लागतो, तेव्हा सिस पेन्सिल काम करते. खुडरबरला हात लागतो, तेव्हा खुडरबर खोडते. या सगळ्यांच्या पाठीमागं हात लागतो, तेव्हा हे काम करतायत. मला सांगा म्हणे, बाबा, समुद्राच्या पाठीमागं पण कुणाच तरी हातच लागत असेल ना त्याचं बाष्पीभवन व्हायला. ढगांना गार वारा द्यायला पण कुणाच तरी हातच लागत असेल ना. वरून पाणी खाली पडायला सुद्धा कोणीतरी पाठीमागं असायलाच पाहिजे. जमिनीवरती पडलेलं पाणी समुद्रापर्यंत वाहून न्यायला सुद्धा बाबा कुणीतरी पाठीमागं पाहिजेच की हो. ॲटोमॅटिक पाणी असं आपोआप वाहून कसं जाईल बाबा? त्याच्या पाठीमागं सुद्धा काम करणारा कुणीतरी असेल हो.
कुणाच तरी हात असेल तेव्हाच एवढं सगळं काम होतंय हो बाबा. बाबांच्या लक्षात आलं की हे खरंय. एक निसर्ग चित्र काढायला सुद्धा कुणाचा तरी हात पेन्सिलच्या स्केच पेनच्या पाठीमागं लागतोय. इथं तर निसर्गाचं चक्र चालवायचंय. कुणाचा तरी हात असल्याशिवाय हे चालणार कसं? पाण्याचं बाष्पीभवन होतंय खरं, पण करणारा कुणीतरी असेल. ढगांना गार वारा लागतोय खरं, पण गार वारा देणारा कुणीतरी असेल. पावसाचं पाणी जमिनीवर पडतंय खरं, पण समुद्रापर्यंत वाहून नेणारा कुणीतरी असेल. तेव्हा सगळ्या ह्या घडामोडी घडतायत. बाबांच्या ही गोष्ट लक्षात आली. मित्रांनो, ही गोष्ट आपल्या सुद्धा लक्षात यायला हवी की निसर्ग काम करतोय असं म्हणून फक्त जमणार नाही. हा निसर्ग चालवणारा, हे निसर्गाचं चक्र चालवणारा सुद्धा कुणीतरी आहे. ही गोष्ट आता मनुष्याच्या लक्षात यायला हवी. आणि हे चक्र चालवणारा, हा सगळा निसर्ग, ह्या सगळा ब्रह्मांडाचा पसारा चालवणारा फक्त आणि फक्त मित्रांनो भगवंत आहे. बाकी दुसरा तिसरा कुणीही नाही. संतांनी प्रमाण देताना सांगितलं, तुझे या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. याच्या सत्तेमुळं वेदांचं बोलणं आहे मित्रांनो. याच्या सत्तेमुळं सूर्याचं चालणं आहे. याच्या सत्तेमुळं, भगवंताच्या सत्तेमुळं चंद्राची शीतलता आहे. नदीचा खळखळाट भगवंतामुळे, पक्ष्यांचा किलबिलाट भगवंतामुळे, वाऱ्याचं वाहनंसुद्धा भगवंतामुळे. एवढंच नाही मित्रांनो, तर तुमचं माझं जगणं सुद्धा भगवंताच्यामुळे. आणि संतांनी प्रमाण दिलं की हे सगळं चालवण्यासाठी, हे सगळं करण्यासाठी भगवंत समर्थ आहे. आणि त्याच्या सत्तेमुळे हे सगळी सूत्र चालू आहेत. ही गोष्ट आज तरी मित्रांनो, आता तरी मनुष्याच्या लक्षात यायला हवी. तर कुठेतरी जाऊन आयुष्याचा पुढे जाऊन अर्थ समजेल. जोपर्यंत भगवंत नाही कळाला तोपर्यंत कसं म्हणायचं की आयुष्याचा अर्थ कळाला? नाही, विचारला होता की आपल्याला सुद्धा साधू संतांनी प्रश्न की चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण भजन तयाचे चुकू नये. म्हणे अरे, डोळ्यामध्ये बसून बघणारा भगवंत आहे, कानामध्ये बसून ऐकणारा भगवंत आहे, जिभेवरती रचनेमध्ये बसून बोलणारा भगवंत आहे, पायाचं चालणं भगवंताच्यामुळे, हाताचं काम करणं भगवंताच्यामुळे, हृदयाची धडधड मित्रांनो भगवंताच्यामुळे. हे शरीर जे चालतं हे फक्त आणि फक्त भगवंताच्यामुळं चालतंय. जेव्हा याच्यातला भगवंत काम करायचा थांबतो तेव्हा या शरीराला शरीर सुद्धा म्हणत नाहीत, प्रेत म्हणतात. भगवंत आहे म्हणून आपण बसतोय, भगवंत आहे म्हणून आपण बघतोय, भगवंत आहे शरीरामध्ये म्हणून आपण बोलतोय, म्हणून ऐकतोय. या सगळ्या ज्या घडामोडी घडतायत ह्या फक्त आणि फक्त मित्रांनो भगवंताच्या मुळं घडतायत. फक्त पावसाची प्रक्रियाच नव्हे मित्रांनो, किंवा फक्त शरीराचंच नव्हे, तर या विश्वाचा हा समस्त पसारा चालवणारा भगवंत आहे. आणि त्यालाच फक्त शरण जावं, त्यालाच फक्त आपलंसं करावं, त्याचीच भक्ती करावी, एवढाच तर या मनुष्य जन्माचा उद्देश होता. आणि तोच उद्देश जर राहून गेला तर मग हा मनुष्य जन्म सार्थकी लागायचा नाही. आणि म्हणून संत आपल्याला सल्ला देत आहेत की सद्गुरूच्या माध्यमातून भगवंत समजून घ्या आणि मग आयुष्याचं सोनं होईल, मग आयुष्याचं कल्याण होईल.